नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील पुन्हा तुमचे आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत अनुलोम विलोम या प्राणायामाची संपूर्ण माहिती। बघा, अनुलोम म्हणजे सरळ आणि विलोम म्हणजे उलट, म्हणजे एका नाकपुडीने पूर्ण श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे म्हणजेच अनुलोम विलोम। सर्वप्रथम आपण अनुलोम विलोम या प्राणायामाचे फायदे जाणून घेऊया। अनुलोम विलोम प्राणायामाच्या सरावामुळे शरीरातील सर्व नस नाड्या शुद्ध होतात, शरीर पूर्ण निरोगी, कांतिमय आणि बलवान होते। त्याचप्रमाणे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, श्वसन मार्गातील सर्व अडथळे दूर होतात, श्वसन मार्ग सफाई होत असते। नियमित सरावामुळे आपल्या मेंदूची स्मरणशक्ती वाढते, मेंदू अधिक ऍक्टिव्ह होत असतो, हृदयासंबंधी सर्व आजार बरे होतात व हृदय अधिक कार्यक्षम होत असते। आपला बीपी नॉर्मल राहतो, नकारात्मक भावना बदलून सकारात्मक भावना वाढीस लागतात। त्याचप्रमाणे आपली कांती निरोगीमय राहत असते, डोळ्यावरील चष्मा दूर होतो आणि डायबिटीस मध्ये तर खूपच उपयोगी प्राणायाम आहे। दक्षता काय काय घ्यावी? जर तुम्ही आजारी असल्यास म्हणजे सर्दी, ताप, खोकला आला असेल तर हा प्राणायाम करू नये, कारण हा प्राणायाम आपण नाकाने करत असतो आणि आपलं नाक जर समजा भरलेलं असेल तर आपल्याला हा प्राणायाम करता येणार नाही। त्याचप्रमाणे तुम्हाला श्वसन मार्गाची कुठली शस्त्रक्रिया केली असेल तर हा प्राणायाम तुम्ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नका। मग हा प्राणायाम केव्हा करावा प्रश्न पडला असेल मित्रांनो, तर सांगतो, सकाळी उठल्यानंतर आपले सर्व नित्यक्रम आटपून उपासी पोटी स्नान करून जर तुम्ही हा प्राणायाम केला तर तुम्हाला अधिक आनंद आणि प्रसन्नतेचा अनुभव मिळत असतो। जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी जेवण केल्यानंतर कमीत कमी 3 तासाच्या अंतराने हा प्राणायाम तुम्ही करू शकत असतात। आता पाहणार आपण आसन कशा पद्धतीचं असावं। तुम्हाला जे योग्य वाटेल अशा पद्धतीचं आसन, सुखासन असेल, सिद्धासन असेल, पद्मासन असेल किंवा वज्रासन असेल, अशा आसनात आपण ह्या प्राणायामाचा सराव करावा। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पाठीचा कणा आणि मान ही अशी सरळ असली पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीने वाकून प्राणायाम करू नये। उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या नाकपुडीला बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेणे, त्याच्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे आणि पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे, ही एक रोटेशन असतं। तर बघूया आता मित्रांनो, आता कशा पद्धतीने अनुलोम विलोम प्राणायाम करत असतात। सर्वप्रथम ताठ बसा, पाठीचा कणा हा एकदम सरळ ठेवायचा आहे, आपल्या डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करा आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने वायू मुद्रा करा अशा पद्धतीने, आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने आपली उजवी नाकपुडी बंद करा आणि पूर्णपणे डाव्या नाकपुडीने श्वास घ्या। काउंट करा 1 2 3 4 5, पूर्ण श्वास भरा। त्याच्यानंतर आपली मध्यगा आणि अनामिकाने आपली डावी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडी बंद केल्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा, पूर्ण श्वास बाहेर सोडा। आता पुन्हा उजव्याच नाकपुडीने श्वास पूर्ण घ्या, काउंट करा 1 2 3 4 5, उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा आणि डाव्या नाकपुडीने पुन्हा पूर्ण श्वास सोडा। मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने पूर्ण श्वास घ्यायचा, पुन्हा डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडणे आणि पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडणे, हा एक रोटेशन आपला अनुलोम विलोमचा असतो। तर सर्वसाधारण 5 मिनिटांपासून सुरुवात करून तुम्ही अर्धा तासापर्यंत हा प्राणायाम करू शकत असतात। आता ज्यांना मांडी वळून बसता येत नाही अशांनी खुर्चीवर बसून हा प्राणायाम केला तरी चालू शकतं आणि असाध्य आजारामध्ये तुम्ही बेडवर झोपून सुद्धा हा प्राणायाम करू शकतात। मित्रांनो, सातत्य ठेवा, बदल हा तुम्हाला नक्कीच जाणवेल। आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। आमचे YouTube चॅनल किरण पाटील योगा सबस्क्राईब करा। निरोगी राहा, हसत राहा।